SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनो सावधान. शेअर मार्केट पडलं, SIP ही गडगडलं. मिड आणि स्मॉल कॅप गुंतवणूकदारांना सर्वाधिक फटका. शेअर बाजारात गुंतवणूक धोक्याची मानली जाते, कारण त्यातली अनिश्चितता, आणि त्यामुळेच SIP आणि म्युच्युअल फंड हे तुलनेनं सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजाराची सातत्यानं घसरण सुरू आहे आणि याचा थेट परिणाम आता SIP आणि म्युच्युअल फंडावरही झालाय. त्यामुळे मिड आणि स्मॉल कॅप मधील गुंतवणूक तोट्यात गेली आहे. याचा सर्वाधिक फटका सामान्य गुंतवणूकदारांना बसलाय. त्यामुळेच अर्थतज्ञांनी SIPतल्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचं सत्र आहे. घसरणीचा परिणाम SIP गुंतवणूकदारांनाही बसलाय. SIP द्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅन मध्ये गुंतवणूक तोट्याची ठरतीये. स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधील गुंतवणूक महागात पडू शकते. लार्ज कॅप मधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण, उत्पादन क्षेत्र आणि देशाच्या विकासाचा घटलेला दर यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्याचाच देशी गुंतवणूकदारांना फटका बसलाय. यामुळे मात्र SIPत गुंतवणूक करावी की नाही याबाबत तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया. SIPच्या स्वरूपाने 100% गुंतवणूक केलीच पाहिजे. मला विचाराल पर्सनली तर मी अजूनही माझी एकही SIP बंद केलेली नाही. जेव्हा बाजार पडत असतो तेव्हा तुम्हाला एक कमी किमतीत एखादा ॲसेट घ्यायची, एखादा इक्विटी कुठलाही स्टॉक घ्यायची किंवा म्युच्युअल फंड घ्यायची, एक लोअर लेवलला तुम्हाला संधी मिळते, ज्याच्यामुळे तुमची ॲव्हरेज कॉस्ट जी असते ती कमी येते. तर जेव्हा बाजार वरती यायला लागेल तेव्हा माझी ॲव्हरेज कॉस्ट कमी असल्यामुळे मला पटापटा परतावा मिळू शकतो. 2024 हे शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि SIP साठी ऑल टाइम हिट ठरलं होतं. मात्र या वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना फटका बसलाय. अखेर हे शेअर मार्केट आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनो घाबरून जाऊ नका. गुंतवणुकीपूर्वी तज्ञांचं योग्य मार्गदर्शन घ्या आणि मगच गुंतवणूक करा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.